पावन आत्मा जीवित तू मुझको कर दे। सूखी है ये धरती और टूटी है ये आशा। आओ पावन आत्मा जीवित तू मुझको कर दे। सूखी है ये धरती और टूटी है ये आशा। तेरे बिन ना जी सकेंगे हम, तू ही है मुक्तिदाता। मिट जाएगा हम सब का गम, मेरा ये मन है प्यासा। ओ जीवन चल बहता चल बहता चल। 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 जीवन चल तू आजा, दे दे तू अपना वरदान। तेरे जैसा साथी मिलेगा हमको कहाँ। जीवन चल तू आजा, दे दे तू अपना वरदान। तेरे जैसा साथी मिलेगा हमको कहाँ। तेरे बिन ना जी सकेंगे हम, तू ही है मुक्तिदाता। मिट जाएगा हम सबका गम, मेरा ये मन है प्यासा। ओ जीवन चल बहता चल बहता चल। 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 Praise the Lord. 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 Hallelujah. 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. Hallelujah. 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 पिता पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण आपली प्रेझेंट वर्शिपला सुरुवात करण्या अगोदर आपण प्रभूच्या सान्निध्यामध्ये येऊया. आणि आपल्या हातातून जे काही पापं घडली असतील त्याबद्दल त्याच्याकडे क्षमा मागूया. प्रभू आपल्याला सांगत आहे यशायाच्या पुस्तकामध्ये, पहा उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यामध्ये 8 भिंतीप्रमाणे झाले आहेत. ही जी पापाची 8 भिंत आलेली आहे आपल्या आणि आपल्या परमेश्वरामध्ये, ती भिंत आपण तोडून टाकूया. आपल्या परमेश्वरांनी वचन दिलेलं आहे, तुमची पाप रक्तासारखी लाल जरी असली तरी मी ती बर्फासारखी शुभ्र करीन. हा आपला परमेश्वर इतका प्रेमळ आहे. Yes, Lord. त्या परमेश्वराकडे आपण आपल्या सर्व पापांची क्षमा मागूया. जी वेळ आपण देवाला द्यायला पाहिजे होती आणि आपण दिली नाही, त्याबद्दल त्याच्याकडे क्षमा मागूया. ज्याच्या वेळी आपल्या मुखातून चुकीचे शब्द निघाले आहेत त्याबद्दल आपण त्याच्याकडे क्षमा मागूया. आपल्या मनात ज्यावेळी चुकीचे विचार आले असतील त्याबद्दल त्याच्याकडे क्षमा मागूया. आणि आपण आपल्या पापांची क्षमा मागत असताना ज्या ज्या लोकांनी आपल्याला दुखावले असेल त्या लोकांना देखील आपण क्षमा करूया. Praise the Lord. 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 हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या
सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वर आपले सर्व पापांची क्षमा करतो. तो आपले सर्व रोग मुक्त करतो आणि या क्षणी तो आपल्या सर्व रोगातून मुक्त करत आहे. त्याबद्दल त्या परमेश्वराला जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याला धन्यवाद देऊया. Praise त्याच्या the Lord. दुनिया बनाने वाले तेरी जय हो, हमको बनाने वाले तेरी जय हो. दुनिया बनाने वाले तेरी जय हो सदा के लिए. 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 तुम्हारे कहने से ये दुनिया बनी, तुम्हारे कहने से ये आंधी थमी, तुम्हारे कहने से ये दुनिया बनी. तुम्हारे कहने से ये आंधी थमी. तुम्हारे जैसा चित्रकार नहीं, ओ मेरे प्यारे पिता. तुम्हारे जैसा चित्रकार नहीं, ओ मेरे प्यारे पिता. दुनिया बनाने वाले तेरी जय हो, हमको बनाने वाले तेरी जय हो. दुनिया बनाने वाले तेरी जय हो सदा के लिए. 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 Thank you, Lord. Praise you, Lord. Hallelujah. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. तुझ्या नावाचा Praise you, महिमा Lord. करतो. Hallelujah. तुझ्या Praise you, नावाला Lord. उंचावितो प्रभू. Thank you, Jesus. Thank you, Praise Father. you, Lord. Thank you, Holy Spirit. Hallelujah. 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 परमेश्वराने आपल्यावर इतकी प्रीती केली की त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. तो इतका महान परमेश्वर आहे. त्यांनी आपल्यावर एवढी प्रीती केली की त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. तो प्रभू येशू ख्रिस्त सर्व सोडून आपल्यासाठी त्या क्रुसावर खेळला. इतका महान आपला परमेश्वर आहे. इतकं त्यांनी आपल्यावर प्रेम केलेलं Yes, Lord. आहे. त्यांनी आपल्या सर्व अडचणीतून त्यांनी आपल्याला बाहेर काढलेलं Praise आहे. the Lord. Thank त्यांनी you, आपल्या Lord. सर्व संकटामध्ये त्यांनी आपलं रक्षण केलेलं आहे. Thank you, Lord. इतका महान आपला परमेश्वर आहे. त्याची Lord. प्रीती इतकी महान आहे की आपण त्याचा विचार देखील करू शकत नाही. Praise the Lord. तो महान परमेश्वर ज्याने आपल्या सर्व पापातून आपली मुक्तता केली, त्या परमेश्वराला जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचा धन्यवाद करूया. Thank you, Jesus. थँक यू लॉर्ड. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचूनी गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचूनी गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचूनी गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची,
येशूचे रक्त किती महान पापांच्या खाचेतून सोडविते 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 हालेलुया 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 Hallelujah. Thank you, Lord. Praise you, Lord. तुला धन्यवाद असो प्रभू. तुझ्या नावाचा महिमा गातो प्रभू. We lift your name on high, Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Thank you, Jesus. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वराने आपल्यावर जे अनंत उपकार केलेले आहेत त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. त्यांनी आपल्याला आजचा हा दिवस पाहण्याचं भाग्य दिलेलं आहे त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. ह्या कोविड-19 पॅन्डेमिकमध्ये त्यांनी आपलं रक्षण केलेलं आहे त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. त्यांनी आज त्याची गौरवस्तुती करण्यासाठी आपल्याला एकत्र आणलेलं आहे त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. Thank you, Jesus. जसे देवदूत त्याची गौरवस्तुती करतात तसंच त्यांनी आपल्याला देखील आज त्याची गौरवस्तुती करण्याचं एवढं मोठं भाग्य दिलेलं आहे त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. Praise you, Jesus. Thank you, Jesus. त्यांनी आपल्याला चांगलं कुटुंब दिलेलं आहे त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. Thank you, Jesus. त्यांनी आपल्या सर्व गरजा पुरवलेल्या आहेत त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. Thank you, Jesus. आणि त्यांनी सर्व स्थितीमध्ये तो आपल्या बरोबर राहिला आहे. त्यांनी आपल्याला कधीच टाकलं नाही त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. Thank you, Jesus. सर्व स्थितीमध्ये त्यांनी त्याच्या देवदूतांना आज्ञा केलेली आहे आपले रक्षण करण्याची त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. Thank you, Jesus. Praise you, Jesus. त्यांनी आपल्याला आपली ख्रिस्त सभा दिलेली आहे त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. Thank you, Jesus. थँक यू जीसस. प्रेज यू जीसस. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, संत योहानाच्या शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे देव आत्मा आहे आणि त्याची खरी उपासक त्याची उपासना आत्म्यामध्ये व सत्यामध्ये करतात. आपण तुझं पवित्र आत्मा आहे, सत्याचा आत्मा आहे, त्याला आपल्यामध्ये बोलवूया आणि त्याच्याद्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या चरणाशी जाऊया त्याची आराधना करण्यासाठी. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, हा जो पवित्र आत्मा आहे तो जेव्हा प्रेषितांवर उतरला पेंटिकॉस्टच्या दिवशी, त्या प्रेषितांनी तो आत्मा आपल्या स्वतःसाठी ठेवला नाही तर त्यांनी जगोजगी जाऊन देवाची सुवार्ता घोषवली. त्याच प्रकारे प्रभू आज आपण संत थॉमसचा सण साजरा करत आहोत. जसा तो संत थॉमस इथे आला आणि त्यांनी देवाची सुवार्ता प्रचार केली, तसंच आपण देखील ह्या पवित्र आत्म्याद्वारे देवाने जे आपल्यावर महत्कृत्य केले आहेत तो आपण लोकांना सांगूया, हा आपण निर्णय घेऊया. त्या पवित्र आत्म्याला आपण आपल्यामध्ये बोलवूया. कम होली स्पिरिट. मुझे ले जाओ यीशु के
Hallelujah. 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 Praise you, Jesus. Praise you, Jesus. Praise you, Jesus. आपण त्या राजांच्या राजाच्या समोर जाऊया. तो सेनाधीश परमेश्वर जो सर्व पावित्र्याचा उगम आहे, त्या परमेश्वराच्या चरणाशी आपण जाऊया, त्याला आराधना देऊया. आपले सर्व विचार सर्व आपण त्याच्या चरणाशी ठेवूया. आपण त्याला समर्पित करूया. आपलं सर्व जीवन त्याला समर्पित करूया. कारण त्या परमेश्वराने आज प्रत्येकाला नाव घेऊन हाक मारलेली आहे. Thank you, Jesus. तो आपला आबा पिता आपल्याला प्रत्येकाला सांगत आहे, तुमचे जे काही कष्ट असतील, जे काही अडीअडचणी असतील, ते तुम्ही माझ्याकडे द्या. त्याने आपल्याला वचन दिलेलं आहे, अहो कष्टी व भार अक्रांत जाणव तुम्ही मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. आपले जे काही आजार असतील ते आपण त्याच्या चरणाशी ठेवूया. त्याला आपण सांगूया, होय माझ्या आबा पित्या, आज मी तुझ्या चरणाशी येत आहे तुला आराधना देण्यासाठी. कारण प्रभू तू मला कधीच टाकला नाही आणि तू माझा सांभाळ केलेला आहेस प्रभू. लॉर्ड वी अडोर यू, वी बाव डाऊन अँड वर्शिप बिफोर यू लॉर्ड. कारण तूच फक्त आराधण्यासाठी योग्य असा परमेश्वर आहेस. देयर इज नो अदर लॉर्ड देन यू आबा फादर. तू आम्हावर एवढी प्रीती केलेली आहे प्रभू की तू सर्वस्व आमच्यासाठी दिलेलं आहे. त्या येशू ख्रिस्ताने आपल्यावर एवढी प्रीती केली, तो त्या क्रुसावर चढला आपल्यासाठी, जेणेकरून आपण स्वर्गामध्ये त्याच्याबरोबर एक होऊ शकू. त्या परमेश्वराला आपण आराधना देऊया. लेट अस अडोर हिम. तुझ्यासाठी आलास धरतीवरी, स्वर्ग सोडून तुझ्यासाठी आलास धरतीवरी. आराधना 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 तुझी आराधना 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 आराधना
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजची प्रार्थना आपण युवकांबरोबर आणि युवकांसाठी घेत आहोत आणि साक्रामेंट समोर आपण युवकांसाठी प्रार्थना करणार आहोत. मानवी जीवनाचे अनेक पैलू आहेत आणि ह्या विविध पैलूंमध्ये 4 प्रामुख्याने आहेत. मानवाचं बालपण, त्याचं तारुण्य, त्याची प्रौढावस्था आणि त्याचं वयोवृद्धपणा किंवा म्हातारपण. पण ह्या 4ही पैलूंमध्ये सगळ्यात आव्हानात्मक कुठला पैलू असतो किंवा या 4ही पैलूंमध्ये सगळ्यात धोकादायक पैलू कुठला असतो? तर तो पैलू असतो म्हणजे तारुण्य. तारुण्य जे आहे हे मानवी जीवनातलं महत्त्वाचा भाग आहे. पण जर का ह्या तारुण्यामध्ये माणसाने योग्य निर्णय घेतले नाहीत, जीवनाला योग्य दिशा दिली नाही, आपलं जीवन नीतिमत्तेवरती नैतिकतेवरती आधारलं नाही, तर मनुष्यासाठी ते धोकादायक ठरू शकतं. आणि जीवन जगत असताना जीवनामध्ये अनेक आव्हानं आहेत. शैक्षणिक आव्हानं आहेत, व्यवसायाची आव्हानं आहेत, कुटुंबातील आव्हानं आहेत, समाजातील आव्हानं आहेत. अशा अनेक पैलूंनी, अनेक विविध गोष्टींनी मानवी जीवन जडलेलं आहे. मानवी जीवन केंद्रित झालेलं आहे. आणि म्हणून तारुण्यामध्ये परमेश्वराच्या सानिध्यात असणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आजच्या विषयावरती चिंतन करत असताना मी तुमच्यासमोर पवित्र शास्त्र आणि तरुण यावरती मनन चिंतन करणार आहे. आपल्या तरुणांमध्ये बायबलप्रती आस्था कमी आहे का? बायबल वाचन करणं त्यांना कंटाळवाणं वाटतं का? देवाविषयी ऐकणं, देवाविषयी बोलणं, देवाविषयी चर्चा करणं तरुणांना कुठेतरी कंटाळवाणं वाटतं का? पण याची सुरुवात कुठे होते? याची सुरुवात लहानपणापासून होते. अगदी जेव्हा लहान बालक एखादी प्रार्थना बोलतं किंवा एखादं गायन करतं, देवळातलं एखादं गाणं म्हणतं, आईवडील फार आनंदित होतात आणि आईवडील त्याला शाबासकी देत असतात. आणि म्हणून त्यामुळे त्या लहान मुलाला प्रेरणा मिळते प्रार्थना बोलण्यासाठी, अधिकाधिक प्रार्थना पाठांतर करण्यासाठी. आणि म्हणून विविध कार्यक्रमामध्ये, घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल, घरामध्ये काही माणसं आली असतील, तर आपण लहान मुलांना सांगतो तू पटकन प्रार्थना बोलून दाखव. मुलांना आनंद वाटतो. पण हीच मुलं जेव्हा लहानाची मोठी होत जातात तेव्हा त्यांच्यामध्ये जणू काय ते प्रार्थनेचा गोडवा कमी होत जातो. म्हणून लहानपणापासून मुलं देवाविषयी ऐकायला, देवाविषयी बोलायला फार उत्सुक असतात. म्हणून त्यांना बायबलमधल्या गोष्टी आवडतात. पण जसं ते तारुण्याकडे वाटचाल करतात त्यांचा तो आनंद मावळत जातो. त्यांच्यामध्ये जी जिज्ञासा वृत्ती असते किंवा जी उत्सुकता असते ते कमी होत जाते. त्याचं कारण काय? की लहानपणी मुलं जेव्हा आईवडिलांना प्रश्न करतात तेव्हा आईवडील त्यांना काही गोष्टी सांगत असतात, परंतु त्यांची बुद्धिमत्ता विकसित न झाल्यामुळे ते त्या स्वीकारतात आणि त्यांना त्या कळत नाहीत. पण जसजशी मुलं मोठी होत जातात त्यांची विचार करण्याची क्षमता वाढू लागते आणि ते आईवडिलांना प्रश्न करू लागतात. तेव्हा आईवडील मुलांचे प्रश्न बाजूला सारतात. आणि म्हणून त्यांच्यामधली जी जिज्ञासा वृत्ती असते किंवा ज्ञान संपादन करण्याची जी इच्छा असते ती कुठेतरी आपण नाहीशी करतो. कुठेतरी आपण ती दाबून टाकतो किंवा ती मारून टाकतो. आणि परिणामी मुलं प्रश्न विचारू लागत नाहीत. आणि मग मुलं आपलं मन दुसऱ्या गोष्टींमध्ये रमवू लागतात. मग जास्ती वेळ खेळणं, जास्ती वेळ टी व्ही बघणं, कारण त्यांच्यामध्ये ती जिज्ञासा वृत्ती किंवा ते ज्ञान संपादन करण्याचं किंवा आपल्या प्रश्नांची उत्तर शोधण्याची जी कुवत आहे ती कमी झालेली आहे. कारण ती कुठेतरी दाबून ठेवण्यात आलेली आहे. म्हणून ह्या मुलांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणं, त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देणं, त्यांना दिशा देणं हे आईवडिलांचं कर्तव्य आहे. अनेक वेळा आईवडिलांचे प्रश्न असतात, फादर माझा तरुण मुलगा, माझी तरुण मुलगी प्रार्थनेला बसत नाही, मिसाला जायला कंटाळा करते, त्यांना आवडत नाही. प्रश्न प्रार्थनेचा कंटाळा येतो तो नाही, प्रश्न मिसाला जाणं टाळतात तो नाही. प्रश्न आहे ते असे का वागतात,
कारण तारुण्यामध्ये मुलांसमोर आदर्श कोण आहे? जेव्हा मुलं आई वडिलांचे शब्द ऐकतात, अनेक वेळा त्यांना पुन्हा प्रश्न पडतो की जे मला सांगण्यात येतं आणि जे मला दिसतं त्यामध्ये किती तफावत आहे. आणि म्हणून मुलं आंतरिकरित्या बंडखोर वृत्तीने वागत असतात, कारण मुलांच्या प्रश्नाला उत्तरं मिळत नाहीत. आणि लहानपणापासून त्यांना ती ओढ नाही, बायबल वाचण्याची त्यांना ओढ दिली गेली नाही, म्हणून त्यांना बायबलमध्ये देखील रस वाटत नाही. परंतु जीवनाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बायबलमध्ये समावलेली आहेत. ज्यावेळेला मनुष्य देवाच्या वाटेने चालत नाही त्यावेळेला माणसाला वाटतं देव हरवलेला आहे. पण देव हरवलेला नसतो, माणूस स्वतः हरवलेला असतो. प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये एक भीती असते, प्रत्येक तरुणाच्या मनावरती एक दडपण आहे. भीती, समाजामध्ये लोक मला काय बोलतील, समाजामध्ये लोक माझ्याविषयी काय विचार करतील, त्याच्यावरती दडपण असतं. आईवडिलांच्या अपेक्षेत उतरायचं आहे, नातेवाईकांची अपेक्षा पूर्ण करायची आहे. समाजामध्ये माझ्याकडून फार मोठी अपेक्षा आहे की मी असं व्हावं, मी तसं व्हावं, मी हे करावं, मी ते करावं. केलं नाही तर कदाचित मला नालस्तीला सामोरे जावं लागेल. आणि ह्या दडपणामध्ये जीवन जगत असताना मुलांना कुठेतरी मार्ग शोधायचा असतो, त्यांना कोणीतरी वाट दाखवायला हवं असतं, परंतु त्यांना वाट दाखवायला कोणीच मिळत नाही. आई वडील आपल्या कामामध्ये, व्यवसायामध्ये व्यस्त असतात. परिणामी मुलं आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ते विविध मार्गांचं अवलंबन करतात. मग ते इंटरनेट असेल, आपले मित्र असतील, आपले नातेवाईक असतील, आणि परिणामी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यांचे प्रश्न योग्य प्रकारे हाताळले जात नाहीत. आणि म्हणून ही मुलं अनेक वेळेला नैराश्यामध्ये जात असतात. त्यांच्या प्रश्नांना हसण्यामध्ये घालवलं जातं. त्यांनी प्रश्न केला तर त्यांच्यावरती टीका केली जाते, त्यांची निंदा केली जाते. घरामध्ये देखील अनेक वेळेला त्यांचे प्रश्न वेडगळ्यामध्ये काढले जातात. अशा वेळेला मुलांचं मनोबल खालावतं. सर्वसाधारणपणे आईवडिलांची संकल्पना अशी असते की मुलांना शिकवायचं असेल तर मुलांना ओरडलं पाहिजे, मुलांना मारलं पाहिजे. चुकीची संकल्पना आहे. कदाचित आपले पूर्वज जे होते त्यांचं त्या प्रमाणामध्ये शिक्षण नव्हतं आणि त्यावेळेला कदाचित ते योग्य असेल, पण आजच्या परिस्थितीला पाहून त्या प्रकारची प्रवृत्ती किंवा त्या प्रकारचा दृष्टिकोन योग्य नसेल. मुलांना जर का योग्य दिशा द्यायची असेल तर मुलांना बायबलमध्ये नक्की मुलांविषयी काय लिहिलेलं आहे ते देखील सांगणं फार महत्त्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला बायबलमध्ये सांगतो की मुलांना माझ्याकडे येऊ द्या, कारण स्वर्गाचं राज्य त्यांच्या सारख्यांचंच आहे. जर का आपण लहान मुलांना देवाकडे आणलं नाही, त्यांना देवाविषयी शिकवलं नाही, त्यांना देवाच्या ज्ञानात वाढवलं नाही, त्यांना घडवलं नाही, श्रद्धा त्यांना दिली नाही, तर ते स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी कसा प्रयत्न करतील? कारण त्यांना लहानपणी जे देण्यात आलं नाही ते आपण त्यांना मोठेपणी देऊ शकत नाहीत. एखादं झाड जे असतं त्याचं बियाणं पेरणं आणि बियातून ते रुजणं, कारण ते बियाणं मातीशी एकरूप झालेलं आहे. परंतु एखादं रुजलेलं झाड आणून दुसऱ्या ठिकाणी लावणं, त्याला त्या मातीबरोबर रुळवणं फार कठीण जातं. तारुण्य तसंच असतं. जर का मुलांना लहानपणापासून प्रार्थनेची गोडी लावली नाही, लहानपणापासून जर का मुलांना श्रद्धेची धडी दिले नाहीत, त्यांना बायबलचं ज्ञान दिलं नाही, त्यांना शिकवण दिली नाही, चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय हे शिकवलं नाही, आणि मग अचानक एक दिवस त्यांना सांगण्यात येतं की हे बरोबर नाही, हे चूक आहे, हे तुला करायचं आहे, असं करू नको, मुलांना ते स्वीकारणं कठीण जातं. ज्याप्रमाणे ते रुजलेलं रोपटं ज्या ठिकाणी ते लावलं जातं त्या ठिकाणी त्या मातीशी एकरूप व्हायला त्याला कठीण जातं, बराच काळ त्याला जातो आणि मग ते रुजतं. त्याचप्रमाणे मानवी जीवनाचं आहे. पण पवित्र शास्त्र आपल्याला नेहमी सांगत असतं की मुलांना तुम्ही प्रेमाने वागवा. संत पौल एफेसिकन्स पत्रामध्ये सांगतो, आईवडिलांनो मुलांना आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, त्यांना शिकवा, त्यांना घडवा. बेनसिरा बोधवचनाकार आपल्याला सांगतो, माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, बेनसिरा बोधवचनाकाराचं पुस्तक वाचा, अध्याय 6 वचन 18 ते 31 मध्ये वाचा.
बेनसिरा बोधवचनकार सांगतो, तुझ्या तारुण्यामध्ये देवाकडे ये. कारण देव जो ज्ञानाचा सागर आहे, देव जो ज्ञानाचा उगम आहे, तो तुझं जीवन ज्ञानाने संपन्न करेल. परमेश्वर जो आहे तो त्या शेतकऱ्यासारखा आहे की पहिलं तो जमीन नांगरतो. त्याचप्रमाणे परमेश्वर प्रत्येक माणसाचं जीवन पहिलं तो नांगरतो, माणसाला आपलं जीवनाचं आत्मपरीक्षण करायला लावतो. आणि ज्या वेळेला ती माती जी असते ती खोदली जाते, फिरवली जाते, त्यावेळेला माणसाच्या जीवनातल्या ज्या अशुद्ध गोष्टी आहेत त्या बाहेर काढल्या जातात. आणि मग त्या ठिकाणी चांगलं बी पेरलं जातं. आणि बी पेरल्यानंतर काही काळानंतर त्याला फळ येतं. आणि हेच परमेश्वर आपल्यासाठी करत असतो. म्हणून तारुण्य जे आहे, या तारुण्यामध्ये आपल्याला आपलं जीवन पाहणं फार गरजेचं आहे. आपल्या जीवनाचं मूल्यमापन करणं फार आवश्यक आहे की माझं जीवन कशा प्रकारे चाललेलं आहे. माझ्या जीवनामध्ये मी सरळ मार्गाने आहे का? कारण तारुण्यामध्ये आपली तारुण्याची जी अवस्था असते त्यामध्ये अनेक वेळेला आपण गोंधळलेलो असतो, कारण आपल्याला स्पष्टता नसते. जर का आपण एखाद्या मुलाला किंवा मुलीला विचारलं तुला काय व्हायचं आहे, अजून काही ठरवलं नाही, जीवनाच्या ध्येयाची स्पष्टता नाही, कुठे चाललेलो आहे आणि कुठे जायचं आहे काहीच कळत नाही, काहीच माहीत नाही. घरातले नातेवाईक काहीतरी सांगत आहेत, आई वडील काहीतरी वेगळं सांगत आहेत, मित्र काहीतरी वेगळं सांगत आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तो तरुण किंवा ती तरुणी हरवली जाते. ती गोंधळात असते, काय करायचं आहे मी नक्की, कुठला मार्ग निवडू. आणि त्यांना ते मार्ग न सापडल्यामुळे ते विविध मार्गाने आपला स्वतःचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशा वेळेला ही आपले तरुण तरुणी मार्ग हरवून बसतात. म्हणून आपल्या मुलांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणं फार गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघा. आपल्या शिष्यांना योग्य दिशा देण्यासाठी वेळोवेळी त्यांना एकांतात नेलं, एकांतात त्यांच्यावर तो बसला, त्यांना शिकवलं, त्यांच्याशी तो बोलला, त्यांना घडवलं विविध माध्यमातून. कधी कधी त्यांना दाखले सांगितले, कधी त्यांना वस्तुस्थिती दाखवली, कधी कधी त्यांना प्रत्यक्षात प्रश्न विचारले. किती वेळा आईवडील आपल्या मुलांना आपल्याबरोबर बसवत असतात. मग कुठलेही प्रश्न असतील, जीवनातला कुठलाच भाग अंधारात नसतो, तो नेहमी प्रकाशात येतोच. आईवडील किती वेळा आपल्या मुलांचे जीवनातले भाग प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मुलांचे कितीतरी प्रश्न आहेत, मुलांना कितीतरी अडचणी आहेत, त्यांची दुःख आहेत. जर का आपली मुलं आपल्यासमोर आपलं दुःख व्यक्त करू शकत नसतील, याचाच अर्थ म्हणजे आई वडील म्हणून आपण मुलांचे मित्र होण्यासाठी कमी पडलेलो आहोत. जर का तरुण मुलामुलींना काल परवा भेटलेला मित्र किंवा मैत्रीण अधिक जवळची वाटते आणि त्यांच्याकडे ते आपलं मन मोकळं करू शकतात, पण जन्मदात्या आई वडिलांकडे आपलं मन मोकळं करू शकत नसतील, तर मी असं सांगणार नाही की तुम्ही अपयशी आहात. मी एवढंच सांगेन की आपण कमी पडलेलो आहोत. आपल्या मुलांना मित्र आणि मैत्रिणी म्हणून वागवण्यासाठी आपण कमी पडलेलो आहोत. कारण लहानपणी जेव्हा मुलांनी आपल्याला धर्माविषयी प्रश्न विचारला, श्रद्धेविषयी प्रश्न विचारला, बायबलविषयी प्रश्न विचारला, आपण किती वेळा त्याची उत्तरं दिली. कारण अनेक वेळा आपण ते टाळलेलं आहे. आपण मुलांना दूर लोटलेलं आहे. ते आता विचारू नको, मला येत नाही, ते फादरना विचार. कधी आपण तसदी घेतलेली आहे का बायबलविषयी आपल्या मुलांना शिकवण्याची? आई वडिलांनी मुलांसमोर आदर्श असावा, पण आदर्श कुठल्या प्रकारचा असावा की मुलांना आपल्या आई वडिलांचा आदर्श गिरवावा असं वाटलं पाहिजे. जर का मुलांना आपल्या आई वडिलांच्या वर्तणुकीतून स्वतःच्या जीवनावरती प्रश्नचिन्ह पडत असेल, तर आई वडिलांनी आदर्श व्हायला कमी पडलेलं आहे हे जाणून घ्यावं. आपली मुलं जर का आपल्या मित्र मैत्रिणींच्या सहवासात अधिक रमत असतील, त्यांना घरापेक्षा बाहेर राहणं अधिक चांगलं वाटत असेल, याचाच अर्थ म्हणजे घरामध्ये काहीतरी कमतरता आहे. घरामध्ये जो मायेचा ओलावा पाहिजे किंवा जो समजूतदारपणा पाहिजे, जे प्रेम पाहिजे, ते कदाचित त्यांना मिळत नाही. आणि परिणामी मुलं, आपली तरुण मुलं मुली घराबाहेर पडत असतात. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना एक उपमा देतो की जशी कोंबडी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेण्यासाठी आतुर असते, तसाच परमेश्वर आहे. आणि परमेश्वर आपल्या मुलांना आपल्या पंखाखाली घेत असतो, पण कसं घेत असतो? पवित्र शास्त्राद्वारे. ज्या वेळेला मी पवित्र शास्त्र वाचतो त्या वेळेला मला वाटतं मी देवाच्या सानिध्यामध्ये आहे.
मी देवाच्या आश्रयाखाली आहे, देवाच्या जवळ आहे, देवापासून दूर नाही. पण ज्या ज्या वेळेला मी पवित्र शास्त्र वाचत नाही, मी जगामध्ये हरवलेलो असतो. आणि आपल्या तरुणांचं हेच आहे, तरुणांचं हेच झालेलं आहे, त्यांना देवाच्या जवळ असलेलं वाटत नाही, कारण ते जगामध्ये गुंतून गेलेले आहेत. त्यांना जर का देवाच्या जवळ आणायचं असेल, त्यांना जर का देवाच्या अगदी सानिध्यात ठेवायचं असेल, तर त्यांच्यासाठी बायबल उघडणं फार महत्त्वाचं आहे, बायबलची ओळख करून देणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आईवडिलांनी स्वतः पहिला आदर्श व्हावं. घरामध्ये आईवडिलांनी बायबलचं वाचन करावं. हा लॉकडाऊनचा पिरियड आहे, लॉकडाऊनचा काळ आहे, सुंदर असा काळ आहे. आपण आपल्या घरामध्ये बायबलचं वाचन करू शकतो. किती आईवडील मुलांबरोबर बायबलचं वाचन करत असतात. बायबलचं वाचन करण्यासाठी लाज वाटू नये. बायबलविषयी आपल्या मुलांना शिकवणं लाज वाटू नये. ते आपलं कर्तव्य आहे. इस्रायली लोकांना परमेश्वराने दिलेली आज्ञा आहे की जे मी तुमच्यासाठी केलेलं आहे ते येणाऱ्या पिढीला शिकवा, माझं नाव त्यांना विदित करा, त्यांना माझ्याविषयी शिकवा. माझ्या प्रिय पालकांनो, आपल्याला बरेच प्रश्न असतात, आपल्याला बऱ्याच समस्या असतात, खूप चिंता असते, माझ्या मुलांचं काय होईल. चिंता का आहेत? कारण मला माझ्या स्वतःवरती विश्वास नाही. आणि विश्वास का नाही? कारण मला माहीत आहे की मी कुठेतरी कमी पडलेलो आहे. मुलांना जे आवश्यक आहे ते देणं आईवडिलांचं कर्तव्य आहे. पण आवश्यक गोष्टी फक्त शारीरिक नसतात ना, किंवा भौतिक नसतात. आवश्यक गोष्टींमध्ये आध्यात्मिकता पण आहे. आणि ही आध्यात्मिकता पवित्र शास्त्रावरती आधारलेली असली पाहिजे, श्रद्धेवरती आधारलेली असली पाहिजे. ती पोकळ श्रद्धा नसावी, ती उथळ नसावी. फक्त बोलणं म्हणून होत नाही, शब्दामध्ये आणि कृतीमध्ये सुसंगती असावी. म्हणून आईवडिलांनी स्वतः पहिलं बायबलची वचनं जगायला शिकलं पाहिजे. आपण मुलांना सांगतो की तू तुझ्या भावाला क्षमा कर. आईवडील म्हणून आपण आपल्या घरामध्ये जेव्हा भांडणं होतात, आपल्या स्वतःच्या भावाला, आपल्या बहिणीला किती वेळा क्षमा केलेली आहे? आईवडील मुलांना सांगतात अपशब्द बोलायचे नाहीत, शिव्या द्यायच्या नाहीत. गावामध्ये भांडणं होतात, घरामध्ये भांडणं होतात, तेव्हा आई वडील किती वेळा दुसऱ्यांना अपशब्द देत असतात, किती वेळा दुसऱ्यांना शाप देत असतात. मग मुलांसमोर आदर्श कोण आहे? आणि हाच विरोधाभास आहे की आई वडील आपल्या मुलांकडून जे अपेक्षित करतात, आई वडील जे मुलांना करायला सांगतात, तो विरोधाभास मुलं पाहतात. अरे माझे आई वडील मला हे सांगतात, पण त्यांच्या जीवनात ते दिसत नाही. आज ख्रिस्त सभा संत थॉमसचा सोहळा साजरा करत आहे. संत थॉमस शंकेतून विश्वासाकडे आला. मी त्याला संशय नाही बोलत, मी त्याला सांगतो शंका होती त्याच्या मनात. कारण संशयातून माणूस अविश्वासाकडे जातो. शंका, डाऊट, म्हणून तिथे त्याला शब्द वापरलेला आहे, डाऊटिंग थॉमस. द वर्ड इज नॉट सस्पिशियस बट डाऊटिंग. सस्पिशन म्हणजे संशय. त्याला संशय नव्हता, कारण सस्पिशन किंवा संशय फार घातक असतो. पण शंका जी असते त्याचं निरसन झालं पाहिजे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त थोमासच्या शंकेचं निरसन करतो. पहा हे माझे गाव. आणि ते पाहिल्यानंतर त्याचा विश्वास वाढतो. आपल्या मुलांचं देखील तसंच आहे. मुलांच्या मनात ज्या शंका आहेत त्या शंकेचं निरसन करा, त्यांच्यात तेव्हा त्यांचा विश्वास वाढेल. कारण त्यांनी बऱ्याच गोष्टी बघितल्या नाहीत, त्यांना माहीत नाहीत समाजामध्ये काय घडून गेलेलं आहे, काय घडत आहे. बऱ्याच गोष्टी त्यांना जाणीव नाही. म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या खोलीत आला तेव्हा थोमा त्यांच्याबरोबर नव्हता. दुसरे प्रेषित होते, पण त्यांनी सांगितलं, त्यांनी ऐकलं नाही. मुलांचं तसंच असतं. तुमच्या जीवनात काय घडून गेलेलं आहे ते मुलांना माहीत नाही. आपल्या कौटुंबिक जीवनाची पार्श्वभूमी काय ते कदाचित मुलांना माहीत नसेल. म्हणून त्यांच्या मनामध्ये बऱ्याच शंका आहेत. त्या शंकेचं निरसन करा, त्यातून त्यांना बाहेर काढा, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या, तरच ते तुमच्या जवळ असतील. आणि जेव्हा ते तुमच्या जवळ येतील तेव्हा ते आपोआप देवाच्या जवळ यायला शिकतील. त्यासाठी पहिलं आई वडिलांनी देवाच्या जवळ आला पाहिजे. म्हणून धार्मिकता आणि आध्यात्मिकता या दोन निराळ्या गोष्टी आहेत. आई वडील कदाचित धार्मिक असतील पण आध्यात्मिक आहेत का?
कारण धार्मिकता नेहमी माणसाला आध्यात्मिकतेकडे वाटचाल करण्यासाठी शिकवत असते. आई वडिलांची धार्मिकता जर का त्यांना आध्यात्मिक बनवत नसेल तर ते मुलांच्या मनामध्ये त्याविषयी शंका राहील. मुलांना ते विरोधाभासाचं जीवन वाटेल आणि मग ते आपल्या आईवडिलांवरती विश्वास ठेवत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे आजच्या तरुण पिढीमध्ये आत्मविश्वासाची कमी आहे. कारण लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये दडपण आहे. त्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्यांना मिळत नाही, म्हणून त्यांना समाजामध्ये प्रश्न विचारायला त्यांना लाज वाटते. बघा, त्याचा परिणाम मुलांच्या शाळेमध्ये होतो. शालेय जीवनामध्ये मुलं प्रश्न विचारत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे मला कोणतरी हसेल, कदाचित माझी टीचर मला ओरडेल. आणि हे जे कॉम्प्लेक्स आहे किंवा ही जी भीती आहे ही त्यांच्या मनामध्ये रुजून जाते, ती वाढ करते आणि त्यामुळे त्यांचं मनोबल खालावतं. ते नैराश्यामध्ये जातात, त्यांना लाज वाटते, त्यांना भीती वाटते. आणि ह्यातून जर का त्यांना बाहेर काढायचं असेल तर त्यांचा आत्मविश्वास वाढवा. म्हणून प्रेषिताने येशूकडे येऊन सांगितलं, प्रभू येशूला सांगतात आमचा विश्वास वाढव. आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना प्रार्थना शिकवली. ज्या ज्या वेळेला मुलं आपल्याकडे प्रश्न घेऊन येतात त्यावेळेला मुलं आपला विश्वास वाढवण्यासाठी आपल्याकडे येत असतात. जर आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर आपण त्यांचा विश्वासघात करत असतो, त्यांचा विश्वास आपण खाली पाडत असतो. प्रभूने तसं केलं नाही. प्रभूने त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्यांना सांगितलं, त्यांना शिकवलं. आणि हेच आईवडिलांनी करायचं आहे. कारण आईवडील फक्त पालक नाहीत तर ते शिक्षक देखील आहेत. आणि शिक्षक म्हणून आपल्या मुलांना योग्य ज्ञान देणं, योग्य शिक्षण देणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून जर का आपल्या मुलांना पवित्र शास्त्राविषयी जर का गोडी लावायची असेल तर आईवडिलांनी स्वतः पवित्र शास्त्र वाचन करून मुलांसमोर आदर्श होणं आवश्यक आहे. जर का आपण मुलांसमोर आदर्श झालो नाहीत तर मुलं आदर्श बाहेर शोधू लागतात आणि जगामध्ये त्यांना आदर्श मिळणार नाही. जगामध्ये त्यांना कोणीच शिकवणार नाही, कारण जगाला ख्रिस्ताची ओळख नाही. म्हणून प्रभू सांगतो, जगाने माझा द्वेष केलेला आहे. जगाने जर का माझ्यावरती प्रीती केली असती तर जगाने माझी वचनं पाहिली असती. दुसऱ्या शब्दात प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, तुमची जर का माझ्यावरती प्रीती असेल तर माझी शब्द, माझी वचनं तुम्ही पाळाल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एका ठिकाणी सांगतो की जो कोणी या लहानातील एकाला अडखण होईल त्याच्या गळ्यामध्ये लोखंडी धातू बांधून त्याला समुद्रात टाकणं अधिक चांगलं. आपण कोणाच्या जीवनामध्ये अडखण होऊ नये. आपण दुसऱ्यांना वाट दाखवायला शिकलं पाहिजे. दुसऱ्यांच्या जीवनातले अडथळे बाजूला काढायला शिकलं पाहिजे. आई वडील म्हणून आपल्या मुलांच्या जीवनातले अडथळे आपण बाजूला काढायला शिकलं पाहिजे. योग्य वयामध्ये त्यांना धर्माची गोडी लावणं, त्यांना शिक्षण देणं, घरामध्ये नित्यनियमाने प्रार्थना करणं, स्वतः बायबल वाचन करणं फार आवश्यक आहे. कारण ज्या वेळेला आपण प्रार्थना करत नाहीत, बायबल वाचन करत नाहीत तर ती जी वेळ आहे ती वेळ दुसऱ्या गोष्टी घेऊन जातात. उदाहरण द्यायचं झालं तर जर का आपल्या घरात प्रार्थना होत नसेल तर त्यावेळेला मोबाईलवरती खेळणं होईल, त्यावेळेला टी व्ही पाहणं होईल, त्यावेळेला इतरांविषयी चर्चा करण्यामध्ये तो वेळ घालवला जातो, इतरांची निंदानालस्ती करण्यामध्ये घालवला जातो. म्हणून जर का आपल्याला खरोखर देवावरील प्रेमात वाढायचं असेल तर आपण देवाला वेळ द्यायला शिकलं पाहिजे, देवाबरोबर आपण बोलायला शिकलं पाहिजे आणि आपल्या मुलांना देखील देवाबरोबर बोलायला शिकवलं पाहिजे. आणि म्हणून ते पोषक वातावरण निर्माण करणं आईवडिलांच्या हातात आहे. लहानपणापासून मुलांना जे वातावरण आपण देतो, ज्या वातावरणामध्ये त्यांची वाढ होते ते त्यांच्या अंगवळणी पडतं. म्हणून लहानपणापासून जर का त्यांना आपण रोजेची सवय लावली नाही, आईवडिलांनी जर का मिसाला यायला कंटाळा केला तर मग मुलांना आदर्श कुठून मिळेल. एक साधं उदाहरण, सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये दररोज पवित्र मिसा साजरी केली जाते. किती तरुण तरुणी पवित्र मिसामध्ये मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून सहभागी होतात. त्या बाबतीत आई वडील त्यांना कुठल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की त्या पवित्र मिसामध्ये आपण आध्यात्मिकरित्या ख्रिस्ताचा स्वीकार करत असतो. कारण सध्याची परिस्थिती आहे की आपल्याला एकत्रित येता येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ही साधनं जी आहेत त्याचा वापर करून किती मुलं, किती तरुण तरुणी घरामध्ये एकत्रितपणे मिसाला बसतात. कारण मिसा लाईव्ह असते.
पण तरीही आपण काय निवडतो की मला झोपायचं आहे, मी सावकाश उठून नंतर यूट्यूबवरती नंतर बघेन, आणि आईवडील त्याला दुजोरा देतात. लॉकडाऊन आहे म्हणून आपण आपलं वेळापत्रक मोडावं का? लॉकडाऊन आहे म्हणून आपण आपली शिस्त मोडावी का? लॉकडाऊन आहे म्हणून आपण आपली कामं करू नयेत का? बेनसिरा बोधवचनकार हेच सांगतो की तुझ्या तारुण्यामध्ये आपल्या जीवनाला शिस्त लाव, कारण ते वय आहे की ज्या वेळेला तू शिस्त लावशील, कारण नंतर तुझ्या जीवनाला शिस्त बसणार नाही. कदाचित तुला शिस्त लावायला वेळ देखील मिळणार नाही. आणि किती खरं आहे, जर का ऐन तारुण्यात जर का माझ्या जीवनाला शिस्त नसेल तर पुढे माझं जीवन कसं असेल, हे आपल्याला समाजामध्ये बरेच उदाहरणं आहेत. आणि म्हणून परमेश्वर जो आहे प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी शिकवत असतो. पण तरुणांचं मनामध्ये एक संभ्रम असतो किंवा ते गोंधळलेले असतात, देव नक्की आहे का? देव आहे तर कुठे आहे? आणि मग जगातले जे नास्तिक आहेत किंवा जगामध्ये जे देवाला न मानणारे आहेत किंवा ज्यांचा विश्वास नाही, अशी काही माणसं आहेत, त्यांच्या प्रश्नांनी ते प्रभावित होतात. देव कुठे आहे? देव आहे का? मग एवढं सगळं चाललेलं आहे, मग देव कुठे आहे? तसा मला श्वास पण दिसत नाही, जीवनवायू मला दिसत नाही, मग तो नाही का? पण मी घेतो ना रोज श्वास, त्या श्वासामुळे मी जिवंत आहे ना. तो जीवनवायू मला दिसत नाही म्हणून त्याचं अस्तित्व नाही का? तसंच देव मला दिसत नाही म्हणून देवाचं अस्तित्व नाही का? अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला विचारपूर्वक उत्तरं देणं आवश्यक आहे. कारण जगामध्ये बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या अर्थाने शिकवल्या जातात, आणि या शिकवण्यामागचं कारण आहेत, त्याच्यामागे त्यांचा एक हेतू असतो. हे असं आता हे सगळं जे चाललेलं आहे, व्ह्यूज सबस्क्रिप्शन जे चाललेलं आहे, म्हणजे माणसं मिळवायची आणि त्यातून आपली कमाई करायची, आणि त्यासाठी काहीही टाका, कुठल्याही प्रकारचं पोस्ट टाका, परंतु आपण बायबल वाचन न केल्यामुळे, श्रद्धेची पुरेशी जाणीव नसल्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींच्या भ्रमामध्ये पडतो. आणि व्ह्यूज देणं, लाईक करणं, सबस्क्राईब करणं, या गोष्टींच्या नादी लागून आपण आसुरी आनंद घेत असतो. थोड्या वेळापुरती त्या गोष्टीतून मला आनंद मिळतो, पण ती गोष्ट संपल्यानंतर पुन्हा मी आहे तिथेच आहे. तरुणांची परिस्थिती आज तीच आहे की आजचा तरुण का प्रत्येक वेळेला त्याला नाविन्य पाहिजे. का नाविन्य पाहिजे त्याला? कारण प्रत्येक गोष्टीतून त्याला आसुरी आनंद मिळतो. क्षणासाठी तो आनंदी असतो, आणि ते संपलं की परत पुन्हा त्याचा आनंद मावळतो, दुसऱ्या गोष्टीमध्ये आनंद शोधतो. उदाहरण द्यायचं झालं तर मोबाईल. एक मोबाईल घेतला, पुढच्या वर्षी दुसऱ्या कंपनीचा मोबाईल आला, तो घ्यायला जातो, कारण आनंद संपलेला आहे. आता दुसऱ्या गोष्टीमध्ये आनंद पाहिजे, कारण अंतःकरणातून आनंद नाही, त्या वस्तूवरती आनंद अवलंबून आहे. आपण ख्रिस्ती आहोत, आपला आनंद वस्तूंमध्ये नाही, आपला खरा आनंद परमेश्वरामध्ये आहे. तो परमेश्वर जो सार्वकालिक आहे, त्या सार्वकालिक आनंदामध्ये आपला आनंद आहे. आणि ज्या वेळेला मला हे कळत नाही, त्यावेळेला मी जगामध्ये आनंद शोधत असतो. जगामध्ये मी सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, आणि जेव्हा जगातल्या गोष्टी मला मिळत नाहीत तेव्हा मी निराश होतो. आणि ज्यावेळेला मी निराश होतो त्यावेळेला मी हताश होऊन जातो, आणि जेव्हा मी हताश होतो तेव्हा मी इतरांपासून दूर जात असतो. आणि जेव्हा मी इतरांपासून दूर होतो तेव्हा मी एकलकोंडी जीवन जगू लागतो, आणि एकलकोंडी जीवनामध्ये माझ्या जीवनाला दिशा नसते. परमेश्वरामध्ये आनंद शोधा, परमेश्वरामध्ये स्थिर व्हा. माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, दररोज बायबल वाचन करा. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगेन, पहिलं बेनसिरा बोधवचनाकारांनी सुरुवात करा. बेनसिराच्या बोधवचनाची आहेत ती आपल्या जीवनाची काही महत्त्वाची गोष्टी शिकवत आहेत. नीतिमत्ता, नैतिकता, मैत्री, कुटुंब, नातेसंबंध याविषयी आपल्याला शिकवत आहेत. आणि म्हणून या गोष्टीवरती चिंतन करण्यासाठी काही क्षण प्रार्थनेमध्ये व्यतीत करा, काही क्षण आईवडिलांबरोबर व्यतीत करा, संवाद साधा. प्रत्येक वेळेला आपल्या यंत्रांमध्ये गुंतून जाऊ नका, मोबाईल, टी व्ही यामध्ये गुंतून जाऊ नका. तर आपल्या जिवंत माणसांशी बोला, घरातल्या नात्यातल्या विविध माणसांशी संवाद साधा. आपल्या मनातले प्रश्न निर्भीडपणे विचारा आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधा. आम्ही धर्मगुरू तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध आहोत.
तुमचे प्रश्न घेऊन या. ते उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. आपला आत्मविश्वास कधीच कमी करू नका, तो ढळू देऊ नका. आपला आत्मविश्वास नेहमी वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहा. आणि हा आत्मविश्वास जर का आपल्याला वाढवायचा असेल तर त्याचं उत्तम साधन म्हणजे पवित्र शास्त्र, देवाचा शब्द. हा देवाचा शब्द आपल्याला नेहमी आपल्या जीवनामध्ये स्थिरता आणण्यासाठी सहाय्यक ठरतो. आपलं जीवन अनेक वेळेला अस्थिर असतं कारण आपण जगातल्या गोष्टींवरती चिंतन करतो. आपण देवावरती चिंतन करत नाहीत, देवाबरोबर संवाद साधत नाहीत, म्हणून आपल्या जीवनात चिंता असते. परमेश्वर आज आपल्याला आमंत्रित करत आहे, तो आपल्याला बोलावत आहे की आपण त्याच्या प्रेमात आणि त्याच्या शब्दात वाढलं पाहिजे. संत जेरोम सांगतात, इग्नरन्स ऑफ बायबल इज इग्नरन्स ऑफ क्राइस्ट. आपण कदाचित ख्रिस्ताविषयी आणि देवाविषयी खूप आपल्याला माहिती असेल, पण आपण त्याला व्यक्तिगतरित्या ओळखतो का? त्याला ओळखायचं असेल तर बायबल वाचूया, बायबलचं अध्ययन रोज करूया, त्यावरती चिंतन करूया. तुमचे प्रश्न निश्चितपणे विचारा. कुठलाच प्रश्न बरोबर आणि चूक नसतो. प्रश्न असतो आणि प्रत्येक प्रश्नामध्ये उत्तर दडलेलं असतं. तर आम्ही त्याचं उत्तर देण्याचा आम्ही नेटाने प्रयत्न करू. पण आपले प्रश्न घेऊन या. हताश होऊ नका, निराश होऊ नका. परिस्थिती जी आज आहे ती बदलणार आहे. परिस्थिती नेहमी कायमस्वरूपी राहत नाही, ती कालांतरानं बदलत असते. हा देखील काळ सरणार आहे, हे सगळं बदलणार आहे, हे कायमस्वरूपी नाही. द वर्ल्ड इज ट्रान्झिटरी, इट इज नॉट परमनंट. जे आज आहे ते उद्या नसेल, उद्या आहे ते परवा नसेल. म्हणून भिवू नका, घाबरू नका, धीर धरा. पवित्र आत्मा आपल्याला आपला धैर्याचा आत्मा आहे. तो अस्थिरतेचा नाही, स्थिरतेचा आत्मा आहे. तो विश्वासाचा आणि आत्मविश्वासाचा आत्मा आहे. तो आपल्याला कधीच खाली पाडत नाही, तो आपल्याला नेहमी उभारी देतो. विश्वास धरूया आणि संत थॉमसप्रमाणे आपण देवाला सांगूया, आमचा विश्वास वाढव माझ्या देवा, माझ्या प्रभू.
प्रभू येशू ख्रिस्त मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूशी तो प्रचलित आहे. तो आपल्यासारखा बालक म्हणून जन्माला आला, लहानाचा मोठा झाला, तरुण म्हणून तो समाजामध्ये वावरला, एक प्रौढ व्यक्तिमत्व म्हणून तो लोकांमध्ये फिरला. ऐन तारुण्यामध्ये त्याने देवाचं कार्य केलं आणि ऐन तारुण्यामध्ये त्याने देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान अनुभवलं. म्हणून तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील पैलूशी समरस आहे. आपण सर्व तरुण तरुणी म्हणून ख्रिस्ताच्या जवळ येऊ शकतो, कारण ख्रिस्त तरुण आहे. त्याचं तारुण्य सर्व काळासाठी आहे. त्याच्या जीवनामध्ये देखील असे अनेक क्षण आले ज्या वेळेला त्याला एकाकीपणा वाटला. त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला सोडून दिलं, पण प्रभू येशू ख्रिस्त खचला नाही. म्हणून तरुण म्हणून आपल्या समोर ख्रिस्त हा आदर्श आहे. माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, आपण सर्वजण या आपल्या तरुण मित्राच्या जवळ येऊया. प्रभू येशू खुद्द आपल्याला मित्र म्हणून संबोधतो. तो आपल्याला मैत्रीचा हात देत आहे. पुढे येऊया, ख्रिस्ताला आपला मित्र म्हणूया. जगातले मित्र फसवतील, जगातले मित्र विश्वासघात करतील, जगातल्या मित्रांवरती विश्वास ठेवणं कठीण आहे, पण ख्रिस्त एकमेव असा मित्र आहे जो अविश्वासू नाही, जो कधीच फसवणार नाही. आपल्या दुःखात, आपल्या संकटात, आपल्या नैराश्यामध्ये आपले मित्र आपल्याला सोडून जातील, पण ख्रिस्त असा मित्र आहे की जो आपल्याला कधीच सोडणार नाही. येऊया आपण त्याच्याजवळ. आपल्या धर्मग्रामातील सर्व युवक युवतींना आपण प्रभूच्या हाती सोपवूया. आपल्या धर्मग्रामातील, धर्म प्रांतातील सर्व तरुण तरुणींसाठी प्रार्थना करूया. एकंदरीत या विश्वातील सर्व आपल्या तरुण बंधू भगिनींसाठी प्रार्थना करूया. स्वतःला प्रभूच्या चरणी अर्पण करूया. आपली भीती, आपलं नैराश्य, आपला कमकुवत झालेला आत्मविश्वास, आपले मोडकळीला आलेले नातेसंबंध, प्रेमामध्ये झालेली फसवणूक, मित्रांनी केलेला विश्वासघात, आईवडिलांकडून नाकारलं जाण्याची भीती, समाजाने जर का आपल्याला हेटाळलं असेल, समाजाने जर का आपली नालस्ती केली असेल, तर त्याचं जे दुःख अंतःकरणात आहे ते सगळं घेऊन आपण प्रभूच्या चरणी येऊया. अर्पण करूया आपण स्वतःला प्रभूच्या हातामध्ये, कारण हा आपला तरुण मित्र, आपला देव, आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या तारुण्यामध्ये या सगळ्या गोष्टींना सामोरे गेलेला आहे. जीवनातल्या सगळ्या त्या अपयशी करणाऱ्या गोष्टींवरती त्यांनी मात केलेली आहे. तो आपल्याला ही साथ देत आहे. येऊया त्याच्याजवळ. आपल्या जीवनात जे निराशा आहे, जे नैराश्य आहे, जे दुःख आहे, त्याच्या चरणी अर्पण करूया. आपली वासना, आपले व्यसनं त्याच्या हातात देऊया. त्याला सांगूया, प्रभू तुझी इच्छा असेल तर मला शुद्ध कर. आपला स्वर्गीय पिता त्या बापाप्रमाणे आपली वाट बघत आहे. जो पुत्र दूर गेलेला होता, वाटेमध्ये त्याने आपले डोळे लावून त्याची वाट बघितली.
स्वर्गीय पिता आपली तशीच वाट बघत आहे. तो तरुण मुलगा देखील ज्याला आपण उदयापुत्र म्हणून ओळखतो, तो देखील नैराश्याने ग्रासलेला, पण त्याने स्वतःला म्हटलं, तो स्वतःशी बोलला, मी उठून आपल्या बापाच्या घरी जाईन, बापाला म्हणेन मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे, तुझा पुत्र म्हणून घेण्याची माझी लायकी नाही, पण तुझा चाकर म्हणून मला स्वीकारून घे. आपल्या मनामध्ये देखील आपल्याला असंच वाटत असेल की मी खूप पापी आहे, मी खूप पाप केलेले आहेत, मी देवापासून दूर आहे, मी देवाच्या जवळ कसं जाऊ. भिवू नका, उठूया, आपण स्वतःशी म्हणूया की मी प्रभूला सांगेन मी पाप केलेलं आहे, मला क्षमा कर. आपल्या पापांची जाणीव करूया, क्षमा मागूया आणि पित्याचं आलिंगन घेऊया. आपला मित्र आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पित्याजवळ नेत आहे. आपण हरवलेलं आपलं पावित्र्य तो आपल्याला पुन्हा मिळवून देत आहे. आपण गमावलेले आपली मान मर्यादा, आपला सन्मान तो आपल्याला पुन्हा मिळवून देत आहे. समाजाने केलेली टीका, समाजाने केलेला धिक्कार, समाजाने वाईट टाकलं असेल आणि म्हणून जर का आपण व्यसनाधीन असू, तर आज प्रभू सांगत आहे मी तुला माझा मित्र म्हणून स्वीकारतो. सोडून द्यायचं सगळ्या गोष्टी आणि माझ्या बाजूला ये, माझ्या बरोबर चाल, मी तुला सोबत करत आहे, मी तुझ्या बरोबर आहे, निराश होऊ नकोस. स्तब्ध होऊया, आपलं अंतःकरण त्याच्याजवळ मुक्त करूया. आज आपण प्रत्येकाला क्षमा करूया. आपल्याला वाटत असेल आपल्या आईवडिलांनी आपल्याला दुखवलेलं आहे, तर त्यांना क्षमा करूया. आपल्याला वाटत असेल माझ्या मित्रांनी माझा विश्वासघात केलेला आहे, मला दुखवलेला आहे, त्यांना क्षमा देऊया. आपल्या प्रत्येक वैऱ्याला आपण क्षमा करूया. ज्यांना आपण आपला वैरी समजतो त्यांना क्षमा करूया. तो प्रत्येक प्रसंग आठवून आपण तो प्रसंग प्रभूच्या चरणाशी अर्पण करूया. ज्या ज्या व्यक्तीने आपल्याला जीवनात दुखवलेलं आहे, ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला दुःख झालेलं आहे, वेदना झालेल्या आहेत, त्या आपण प्रभूच्या चरणी अर्पण करून त्या व्यक्तींना प्रभूच्या नावाने क्षमा करूया. जोपर्यंत आपण क्षमा करत नाही तोपर्यंत आपल्याला क्षमा मिळत नाही. आणि म्हणून आपण प्रथम क्षमेचं दार उघडूया. आपल्या आईवडिलांपासून सुरुवात करूया. आईवडिलांच्या वागणुकीमुळे जर का आपल्याला जे दुःख झालेलं आहे त्याबद्दल त्यांना क्षमा करूया. आणि तितक्याच नम्रतेमध्ये जर का आपल्या वागणुकीमुळे आईवडिलांना दुःख असेल तर त्याची देखील क्षमा मागूया. त्या नम्रतेमध्येच आपला मोठेपणा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नम्रतेमध्ये त्याचं दैवी पण दडलेलं होतं. आपल्या नम्रतेमध्ये आपण देवाची मुलं आहोत हे आपण सिद्ध करतो. नम्र होऊया, क्षमा करूया, क्षमा मागूया. प्रभूला सांगूया तुझ्या नावाने मी माझ्या आईवडिलांना क्षमा करतो. तुझ्या नावाने ज्या ज्या लोकांनी मला दुखवलेलं आहे त्यांना मी क्षमा करतो. तुझ्या नावाने प्रभू येशू ख्रिस्ता मी ज्यांनी माझा अपमान केलेला आहे त्यांना मी क्षमा करतो. प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या नावाने ज्यांनी मला वाईट वागणूक दिलेली आहे त्यांना मी क्षमा करतो. होय प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या नावाने ज्यांनी मला वाम मार्गाला नेलेला आहे त्यांना मी क्षमा करतो. प्रभूशी बोलूया, त्याला सांगूया.
आपल्या मार्गातले आपण अडथळे दूर करूया, कारण आपला अहंकार, आपला अक्षमाशीलपणा आपल्या जीवनातल्या यशामध्ये फार मोठा अडथळा आहे. या दगडावरती आपण वारंवार ठेचाळत आहोत, पडत आहोत. स्वतःला सावरूया, तो ठेच लागणारा दगड बाजूला काढूया. गैरसमज, राग, द्वेष, इतरांविषयी जलसी, जी ईर्ष्या आपल्या मनात आहे, बाजूला सारूया आणि सगळ्यांना प्रभूच्या नावाने स्वीकारूया, त्यांना क्षमा करूया आणि स्वतः देखील क्षमा मागूया. डोळे बंद करूया. प्रभू आपल्याला, आपल्या हृदयाला स्पर्श करत आहे याची जाणीव करूया. तो आपल्या हृदयाला शांती देत आहे, ती अनुभवूया. पाहून तुझे ते घाट, तो मस्मानितो, पण पाहिल्याशिवाय मी कबूल होतो. कर की सदा देवास जास्त मानावे, मी आशा धरून तुझी माया करावी. हे माझ्या स्वामीच्या मरण स्मरणा. येशू स्वामिया, मला मळक्यास तू रक्ताने तुझ्या, फक्त एका थेंबाने साऱ्या जगाचे हरेक पापापासून तारण होऊ शकते. हे लपलेल्या येशू, तू
नाकारू नको की मी तोंडी तुला पाहुनी तुझ्या गौरवात होईन आनंदी. वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराची फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापियाकरिता विनंती कर, आता आमच्या मनाच्या वेळेस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यांस पाठवून दे आणि त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे. म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र, आमचा स्वामी, ज्याला तू पाठविले, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमचे स्वामिनी मरिया माते, भारताच्या कैवारणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो ग्रासिया, आमच्या धर्मप्रांताच्या आश्रयदात्यानो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेजा, धर्मप्रसाराच्या कैवारणी, आम्हासाठी विनंती कर. प्रसवेसो तो शुद्धात्मा ईश अमुचा मंगल भावे स्तवोदयाला करूया वंदन त्रैक्याला करूया वंदन त्रैक्याला जय 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 ईशाना गाऊद्याच्या सवनाला. स्वर्गातील भाकर तू त्यांना देले, तीच सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंतात आपले दुःख व मरणाचे आम्हासाठी स्मरण ठेविले आहे, तर आम्ही तुझे शरीर व रक्त यांची पवित्र रस्ते अशा प्रकारे आधारावी की
आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर, म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतोस. आमेन. धन्यवाद. देव धन्य असो, धन्य असो. त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो, त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. अल्ताराच्या अतिपवित्र साक्रामेंटात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारिणी माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूतांवर संतान करवी धन्य असो.